नमस्कार सगळ्यांना. आज इथं श्री पंचम खेमराज महाविद्यालयाला आपण उपस्थित सगळेजण आहे आणि आज 24 तारखेपासून आपण दशावतार महोत्सव चालू करणार आहे. दरवर्षीसारखं म्हणजे ते दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी पण आपण तो उत्सव घेतला होता आणि 4 दिवसाचा उत्सव आहे. त्याच्यावरून आपण 2 नाटक दर दिवशीच होणार आहे, दशावतार नाटक. आणि आपण वेगळे भागावरून आपण ह्या नाटक कंपनीवर बोलवलेलं आहे आणि त्या दृष्टीने आपले सगळेजण म्हणजे सावंतवाडी वासी आणि बाकीचे आजूबाजू गावांचे मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळे मिळा आणि लाभ घ्या ह्या दशावतार महोत्सवाचा आणि तो कला स्पर्धा बघायला या. आणि दुसरा विषय आहे की आपण एक लोककला महोत्सव 28 तारखेला ठेवतो आहे आणि ते आपले म्हणजे श्री पंचम खेमराज महाविद्यालय आणि सहयोग ग्राम विकास मंडळ दोन्ही त्याच्यामध्ये भाग करून तो कार्यक्रम घेतो आहे. त्याच्यामध्ये 100% सावंतवाडी संस्थांचा पण सहभागी आहेच. आपले दर्शन म्हणजे आपलं राजेसाहेबांचं, राणीसाहेब आणि युराणी राजेंचं सगळ्यांचं त्याच्यामध्ये सहभागी राहील. दोन्ही दशावतार महोत्सवमध्ये आणि आपलं कला महोत्सवमध्ये दोन्ही त्याच्यामध्ये सहभागी राहील. आणि मी सगळ्यांना विनंती करतो की त्याच्यामध्ये सगळेजण भाग घ्या. आणि त्या विचित्र पण आपल्या कॉलेजमध्ये मागच्या वर्षी आपण कसं बोललो होतो की एक क्रीडा भाग म्हणजे लोककला आपण एक भाग केला होता आपल्या कॉलेजमध्ये. तो आपण ॲक्टिव्ह केलेला आहे आणि त्याच्यावरती दरवर्षी आपण त्याच्यामध्ये सहभागी घेऊन आपण लोकांना म्हणजे प्रोत्साहन त्या भागात लोककलामध्ये करायला आपण बघतोय. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं आहे की चित्रकथी असेल, काय रामनृत्य असेल, गोपनृत्य असेल, असं वेगळे आपण लोककला घेतलेले आहे. कशाला आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये ते सगळे लोककला पहिल्यापासून चालू होते. बापूसाहेब महाराजांच्या पहिल्यापासूनच ते होते आणि आपण म्हणतो की राजेशाही आणि त्याच्यामध्ये किती राजेसाहेबांनी आणि सावंतवाडी संस्थानांनी ह्या लोककलेला किती मदत केली आहे पहिल्यापासूनच. आणि त्या पद्धतीने आपण कंटिन्यूस त्याच्यासाठी काम करणारच आहे आणि त्याच्यामध्ये सहभाग राहणारच आहे. आणि आपल्या संस्थेच्या मार्फत म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारकच्या मार्फत श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या मार्फत आपण त्याच्यामध्ये सहभाग करणारच आहे. आणि आपले गोटकर सर सहयोग ग्रामविकासच्या मंडळींनी आपल्याला अजून मार्गदर्शन ह्या भागामध्ये आपण काय करतात ते. नमस्कार. कॉलेज आणि संस्थेच्या वतीने बुधवारपासून शनिवारपर्यंत म्हणजे 24 तारीखपासून 27 तारीखपर्यंत दशावतार महोत्सव आम्ही आयोजित करतो आहे. हे आपलं दुसरं वर्ष आहे कॉलेजचं. आणि ह्या महोत्सवामध्ये राजेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की ही दशावतार हे आहे कला आहे ती जोपासावी, ती वृद्धिगत व्हावी आणि तरुण वर्ग त्या कलेकडे आकर्षित व्हावा या उद्देशानं राजघराण्यानं त्याच्यामध्ये त्यांचे परिश्रम आहे, त्यांचा तो उद्देश आहे. आणि त्या उद्देशानं आम्ही 24पासून 27पर्यंत आम्ही अशा प्रकारचा दशावतार महोत्सव आयोजित करतो. हे आमचं दुसरं वर्ष आहे आणि दरवर्षी एक दोन नवीन मंडळ आम्ही ॲड करतो. तर गेल्या वर्षी मध्ये 7 मंडळं सहभाग झाली होती, त्याची 2 मंडळं यावर्षी आम्ही कमी केली आणि नवीन 2 मंडळांना आम्ही इथं आतमध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं वावळेश्वर दशावतार मंडळ तेंडोली आणि आरोळकर दशावतार मंडळ आरवली अशी 2 मंडळं नव्यानं ॲड होत आहेत. गेल्या वर्षी युवराज साहेबांच्याकडे बरेच डिमांड आली होती की आम्हाला सहभाग द्या म्हणून. त्या लोकांना आम्ही ह्यावर्षी आतमध्ये घेतलेलं आहे. यावर्षी आयोजित करताना सुद्धा दोडामार्ग रिजनमधून परत जवळजवळ 2 ते 3 मंडळांनी सरांना रिक्वेस्ट केली होती. पण त्या आमचा ओव्हरऑल प्रोग्राम चालल्यामुळे आम्ही त्यांना यावेळी घेऊ शकत नाही, संधी घेऊ शकत नाही. तर आम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी आम्ही या 3 मंडळांना यातल्या 2 कमी करून किंवा 3 कमी करून पुढच्या 2 किंवा 3 आम्ही संधी देणार आहोत. या मंडळामध्ये सगळी नामांकित मंडळं भाग घेत आहेत. त्याच्यामध्ये जय हनुमान आहे, नंतर आरोळकर आहे, त्यानंतर चेनवणकर आहे, कलेश्वर आहे, आरोळकर आहे, वाळवेश्वर आहे, त्यानंतर दत्तमाऊली आहे आणि नाईक मुचमाळकर अशी 8 मंडळं याच्यामध्ये भाग घेत आहेत. संध्याकाळी 7:30 ते सरांनी सांगितल्याप्रमाणे 7:30 ते 10:30 म्हणजे 7:30 ते 8पर्यंत 1.5 तासाचं पहिलं नाटक
आणि विथ द गॅप ऑफ हाफ ॲन अवर आपण 8:30 ते 8:30 ते 10 असं आपण दुसरं हे करतो आहे. तर ह्या मंडळाला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने गेल्या वर्षी बऱ्यापैकी आम्हाला रिस्पॉन्स मिळाला. तुम्ही सगळ्यांनी चांगल्यापैकी सहकार्य केलं, त्यामुळे तो महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही आयोजित केला. चांगले आम्हाला हे रिस्पॉन्स मिळाला. पण यावर्षी आम्हाला रिक्वेस्ट अशी आहे, सरांनी सांगितल्याप्रमाणे, की जी ग्रामीण भागातली लोक आहेत ती कुठेतरी इथं आकर्षित झाली पाहिजे. येत नाही. गेल्या वर्षी शहरी भागातनं बऱ्यापैकी पाठिंबा दिला, पण ग्रामीण भागातनं तुम्ही थोडासा हे करून ग्रामीण कलाकार आपला कलाप्रेमी कसा इथं येईल यातून तुम्ही प्रयत्न करावा अशी मला आमची रिक्वेस्ट करतो. तर तुमचं सहकार्य असावं अशी मला आमच्या पंचम केमराज महाविद्यालयाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने रिक्वेस्ट करतो. तारीखला हे दशावतार सोडून उरलेल्या ज्या सगळ्या लोककला आहेत त्यांचं 28 तारखेला आमचं मंडळ म्हणजे सहयोग ग्रामविकास मंडळ आणि पंचम केमराज महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं आम्ही अशा प्रकारचा एक लोककला महोत्सव आम्ही आयोजित करतोय. आणि या लोककला महोत्सवामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे कळसूत्री बाहुल्यांचा खेळ, त्यानंतर चांबड्यांच्या बाहुल्यांचा खेळ, त्यानंतर राधा नृत्य, त्यानंतर चित्रकथी, गोंधळ, पांगुळ बैल, त्यानंतर गोफन नृत्य, समई नृत्य, त्यानंतर चपई नृत्य आणि पिंगळी असे आम्ही जवळ 7 कलाविष्कार घेतलेले आहेत. याचं तिथं आम्ही सादरीकरण करणार आहोत. मुख्य उद्देश असा आहे की ह्या ज्या लोककला आहेत, सिंधुदुर्ग जिल्हा हा लोककलांसाठी बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे, पण यातल्या काही लोककला आता लोप पावत चालल्या आहेत. आता उदाहरणार्थ तुम्ही जर पिंगळी बघितला तर तो पहाटे येतो, पण आता अलीकडे येण्याचं कमी झालेलं आहे. त्यानंतर पांगुळ बैल तर आता दिसतच नाही. तुम्हाला माहिती आहे, आपण सगळे ग्रामीण भागातले लोक आहोत. आम्ही ज्यावेळी भात कापणीच्या वेळी लोक यायची, आम्ही त्यांना भात वगैरे द्यायचो आणि ते पांगुळ बैलाचा खेळ करायचो, कुळी वाचायचे, खेळ करायचे, म्हणजे पोटावरती घेणं वगैरे. ते आता सगळा प्रकार बंद झालेला आहे. त्याला काही लोककला लोप पावल्यात, तर त्यांना कुठेतरी चालना दिली पाहिजे असं आमच्या राजघराण्याचं पण मत आहे. आणि त्या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रमही आयोजित करतो. माझं मंडळ आणि पंचम केमराज याच्या संयुक्त विद्यमानं आम्ही हा कार्यक्रम घेतो. आणि ह्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला खरंच सांगायला आनंद वाटतो की राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, ज्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा पण पुरस्कार आहे आणि सेंट्रलचा पण पुरस्कार आहे, असं पुरस्कार प्राप्त बाळकृष्ण गणपत म्हसगे पिंगुळी यांची दयती लोककला संवर्धन अकादमी पिंगुळी ही इथं सहभागी होत आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 4 खेळ, त्यांचे जे कळसूत्री बाहुल्याचा खेळ प्रसिद्ध आहे, त्यांचा चांबड्याचा खेळ, चांबड्याच्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध आहे, राधा नृत्य, चित्रकथी आणि गोंधळ असे जे खेळ आहेत ते यांच्या अकॅडमीच्या मार्फत घेणार आहोत आम्ही. त्यानंतर गणेश लांबार यांचे अंबाई सिद्धाई चपई नृत्य परुळे हा सुद्धा जवळजवळ राज्य लेवलला गेलेला चपई नृत्याचा ग्रुप आहे, तो पण आम्ही इथं त्यांना बोलवलेला आहे. त्यानंतर विनायक जोशी यांचं संत लालाजी महिला समई नृत्य याचं फेमस आहे वेगवेगळ्याचं, ते पण इथं येत आहे. आणि विलासिनी नाईक यांचं सोमेश्वर महिला मंडळ वेतुरे यांचं गोफन नृत्य हे आम्ही इथं याच्यात सादर करतो. आणि त्याबरोबर पिंगुळीचे 2 म्हणजे एक सांगितल्याप्रमाणे पांगुळ बैल आणि दुसरं पिंगळी हे लोक इथं सहभागी होणार आहेत. तर यासुद्धा कार्यक्रमाला सांगायचं म्हणजे संपूर्ण राजघराणा त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे. म्हणजे राजेसाहेब असतील, राणीसाहेब असतील, युवराज साहेब आहेत, युवराज्ञी आहेत. त्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांनी सुद्धा या कार्यक्रमाला यायचं मान्य केलेलं आहे. सकाळी त्यांनी आपला ॲक्सेप्टन्स दिलेला आहे. तर ह्या कार्यक्रमात सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे हे करावं, ग्रामीण भागापर्यंत त्याची प्रसिद्धी द्यावी अशी मी आमच्या संस्थेच्या, कॉलेजच्या आणि आमच्या मंडळाच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो.